विमान, तुला एक विचारू का? इफ यू वोंट माइंड. परवानगी कसली काढतोयस? विचार बिंदास. तू या राघवचा आधी मित्र आहेस की आधी एम्प्लॉई काय? नाही नाही, मैत्री आमची आधीपासूनच आहे. बर. आणि एम्प्लॉई वगैरे असं काही नाहीये रे. म्हणजे मी राघवचं कॅफे चालवायला मदत करतो आणि तो मला पे करतो, एवढंच आहे बस. नातं मैत्रीचंच. दॅट्स ग्रेट. बट व्हॉट आय फील पर्सनली, मला असं वाटतंय की जर एखाद्या मित्राला रजा हवी असेल तर तो दुसऱ्या मित्राकडे रजा आय मीन त्याची परमिशन मागत नाही ना. हा, आता हे जर रिलेशन जर बॉस आणि एम्प्लॉईचं असेल तर मात्र त्याला प्रत्येक गोष्टीसाठी परमिशन मागावी लागते, म्हणजे विचारावंच लागतं ना. तसं मागाशी तू ते राघवला विचारलंस ना की रजा घेऊ का, नाही का? तुला काय वाटतं विमान? हा नाही, अरे चहा चहा. हा करतो. राग मानू नकोस मित्र, पण मी नसतं केलं काम असं कुठल्या मित्राच्या हाताखाली. हा म्हणजे मित्र मित्र मान्य आहे रे, पण असं मित्राचा बॉस होणं आणि मग त्याच मित्राच्या आय मीन त्या बॉसच्या हाताखाली नोकर म्हणून काम करणं, यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी काय असू शकते, नाही का? तुला काय वाटतं? हा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे राघवने ऍक्च्युली अख्खी जबाबदारी माझ्यावर सोपवली. कधी कधी मलाच सांगावं लागतं राघवला की अरे बाबा लक्ष घाल जरा कॅफेमध्ये. कधी कधी ना मला मालक असल्यासारखंच वाटतं. वाटतं, तेच म्हणतो ना मी, वाटतं. वाटणं आणि असण्यात फरक आहे मित्र. तू किती दिवस त्या राघवच्या जबाबदाऱ्या सांभाळत बसणार, नाही का? तुला ना माझा रेकॉर्ड माहिती नाही. काय 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 म्हणजे माणसाच्या आयुष्यात आनंद आणि माझा जॉब हा खूप वेळ टिकत नाही. मी खूप जॉब सोडलेत आतापर्यंत. म्हणजे तू राघवचा जॉब सोडणार आहेस आता? तू जॉब सोडतोयस राघवचा आता? अरे काय? नाही नाही, म्हणजे मी अजून असं काही ठरवलेलं नाहीये. अच्छा. पण ज्या क्षणी माझं मन इकडे रमणार नाही त्याच्या दुसऱ्या क्षणी मी हा जॉब सोडेल आणि तिसरा जॉब बघेन. हो. तुला सांगू, एकदा माझं सेव्हिंग झालं ना की मला माझा स्वतःचा बिझनेस काढायचा आहे आणि तो मी काढणार. वय काय रे तुझं? मी वाटतो लहान, पण तसा मी 28 आहे. येस मित्रा, हेच ते वय आहे स्वतःला प्रूव्ह करण्याचं. आणि हा उमेदीचा काळ तू लोकांची स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणार आहेस. मग तुझ्या स्वप्नांचं काय? हा, तू ती कधी पूर्ण करणार आहेस? शरीर थकल्यावर, म्हातारा झाल्यावर? अभिमान काय? मी बरोबर आहे तुझं. हा, म्हणजे मला पटतंय. तुला माहितीये, मला ना माझी खूप इच्छा आहे की माझा स्वतःचा बिझनेस करावा. हो, पण यु नो बिझनेस करता आत्ता माझी फायनान्शियल कंडिशन एवढी अशी स्ट्रॉंग नाही. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात
ग मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे ओके